मी एक खास प्रकारची रेमेडी बनवून माझ्या केसांमध्ये फक्त 21 दिवस वापरली आणि 21 दिवसांच्या आतमध्येच माझी केस गळती पूर्णपणे बंद झाली आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच माझे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाले। लोक मला म्हणायचे की केस वाढण्यासाठी महिने लागतात, पण मी माझे केस फक्त काही दिवसांच्या आतमध्येच लांब केलेले आहेत। जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझी ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने जास्त नाही तर फक्त 7 दिवस तुमच्या केसांवरती वापरून बघा। तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अगदी 100% रिझल्ट मिळतील। आणि ही रेमेडी खूप लोकांनी वापरून देखील पाहिलेली आहे आणि त्यांनी त्यांचे फीडबॅक माझ्यासोबत शेअर देखील केलेले आहेत। त्या सगळ्या लोकांना खूप छान असे रिझल्ट देखील मिळालेले आहेत। जर तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने आपली ही रेमेडी वापरली तर तुम्हाला देखील अगदी 100% रिझल्ट मिळेल। जर तुमच्या केसांमध्ये कोणत्याही कारणामुळे तुम्हाला रिझल्ट भेटला नाही तर मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की मला रिझल्ट भेटला नाही, मी त्यावरती देखील तुम्हाला सोल्युशन नक्कीच देईल। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपली रेमेडी बनवायला आपण सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर कडुलिंबाची पानं लागणार आहेत आणि ही जी कडुलिंबाची पानं आहेत ती आपल्या केसांसाठी एक प्रकारचं औषध आहे आणि हीच कडुलिंबाची पानं आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानापेक्षा देखील कमी नाहीत, कारण यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे आपल्या स्कॅल्पच्या सगळ्या काही समस्या दूर करतात। जर केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, स्कॅल्पमध्ये खाज येत असेल किंवा मग तुम्हाला उवांची समस्या असेल तर ते सगळं काही दूर करण्यासाठी आणि सोबतच केस गळती कमी करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे। याचा जर तुम्ही रेग्युलर वापर केला तर तुमचे केस अगदी मजबूत, चमकदार आणि हेल्दी बनण्यासाठी हेल्प होईल। कडुलिंबाची पानं आपल्या केसांसाठी तर चांगली आहेतच आणि त्यासोबतच ती आपल्या स्किनसाठी देखील खूप चांगली मानली जातात। कडुलिंबाच्या नियमित वापरामुळे आपल्या स्किनशी संबंधित बऱ्याच समस्या हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होत असते आणि तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे हेअर केअर आणि सोबतच स्किन केअरचे प्रोडक्ट मिळतील ज्यामध्ये कडुलिंबाचा वापर केलेला असतो, पण ते प्रोडक्ट मात्र खूप जास्त महाग असतात आणि तुम्ही अगदी घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये आपली आजची ही रेमेडी नक्कीच तयार करू शकता आणि याचे फायदे मात्र अनेक आहेत। कडुलिंबाचा आपण अनेक प्रकारे केसांमध्ये वापर करू शकतो, जसं की कडुलिंबाचं पाणी बनवून वापरू शकतो, कडुलिंबाचं तेल वापरू शकतो किंवा मग कडुलिंबाचा साबण देखील नक्कीच वापरू शकतो, कारण हे आपल्या स्किनसाठी आणि सोबतच आपल्या केसांशी संबंधित सगळ्या काही समस्या दूर करण्यासाठी खूप जास्त उपयुक्त मानलं जातं, ज्यामुळे आपली केस गळती पूर्णपणे बंद होते। आणि या ठिकाणी बघा, रेमेडी बनवायला आपल्याला काय करायचंय, फ्रेश अशी कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि सर्वात अगोदर काय करायचं, ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची, कारण बऱ्याच वेळा त्याच्यावरती धूळ आणि माती बसलेली असते, म्हणून एकदा फक्त पाण्याने वॉश करून घ्या। आणि बघा, मी देखील वॉश करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे आपण कडुलिंबाचं सिरम बनवणार आहोत आणि ते योग्य पद्धतीने केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही हा एकच व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज लागणार नाही। बघा, आपण कडुलिंबाची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर जी काही छोटी छोटी पानं आहेत ती देखील सेपरेट करून घेतलेली आहेत। तुम्हाला देखील सेम मी सांगितलेल्या पद्धतीनेच करायचं आहे आणि आता हीच पानं आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायची आहेत आणि आपण जे काही सिरम बनवणार आहोत ते कशा प्रकारे अप्लाय करायचं, किती वेळा अप्लाय करायचं, हे सगळं काही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर आपण याची फाईन अशी पेस्ट बनवून घेऊयात आणि जर तुम्ही खूप साऱ्या रेमेडीज वापरून थकलेला असाल आणि तुम्हाला काहीच रिझल्ट भेटत नसेल तर एकदा फक्त या रेमेडीचा वापर तुम्ही करून बघा। हे वापरल्यानंतर तुम्ही स्वतःच कमेंटमध्ये येऊन सांगाल की तुम्हाला खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे। फक्त पहिल्याच वापरापासून तुम्हाला याचा इफेक्ट दिसायला सुरुवात होईल। आणि बघा, आता आपल्याला काय करायचंय तर साधारणतः अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवरती आपल्याला या सगळ्याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता, कडुलिंबाची पेस्ट तयार करून झालेली आहे आणि ही तयार झालेली पेस्ट आपल्याला एखाद्या गाळणीच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या साहाय्याने व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल, याच्यामध्ये जे काही छोटे छोटे पानांचे तुकडे वगैरे राहिलेले असतील ते सिरममध्ये अजिबात येणार नाहीत आणि केसांमध्ये वापरताना ते केसांमध्ये अडकण्याची समस्या देखील तुम्हाला जाणवणार नाही। आणि जर तुम्हाला तुमचे केस लांब हवे असतील तर त्यासाठी थोडीफार प्रमाणात तरी मेहनत ही करावीच लागते आणि तुम्ही जितक्या लोकांचे केस लांब झालेले पाहत असाल तर त्यांचे केस असेच लांब होत नाहीत, तर ते आपल्या केसांची खूप जास्त प्रमाणात काळजी देखील घेत असतात आणि ही रेमेडी तुमचे देखील केस नक्कीच लांब करेल, सोबतच केस गळणं कमी करेल आणि जर तुम्हाला केसांमध्ये कोंड्याची वगैरे समस्या असेल तर ती देखील हळूहळू कमी होईल आणि यासाठी तुम्हाला ही अगदी नियमित 1 ते 2 महिना वापरावी लागेल। तुम्ही इथं पाहू शकता, आपलं कडुलिंबाचं सिरम अगदी 50% इथं रेडी झालेलं आहे आणि हे सिरम तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता। पण जर तुम्हाला याच सिरमला आणखी जास्त स्ट्रॉंग आणि पॉवरफुल बनवायचं असेल तर मी आणखी काही स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे
त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आपल्याला या सिरममध्ये आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे आणि ती म्हणजे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल. कारण व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल जेव्हा आपण केसांवरती वापरतो तेव्हा केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी हेल्प होत असते. साधारणतः एक व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुमच्याकडे व्हिटॅमिन ई ऑइल असेल तर तुम्ही ते देखील नक्की वापरू शकता किंवा मग बदामाचा तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. बघा, मी इथं फक्त एकाच व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलचा वापर करणार आहे, कारण माझे केस ऑलरेडीच खूप जास्त सिल्की, स्मूथ आणि शायनी आहेत. पण जर तुमचे केस ड्राय असतील, फ्रिझी असतील आणि तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या असेल तर तुम्ही 2 व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल या रेमेडीमध्ये वापरायचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या स्टेप्स सांगणार आहे. तुम्हाला जी कोणती स्टेप फॉलो करायची असेल ती तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही आपल्या दोन्ही स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला अगदी दुप्पट नाही तर तिप्पट पटीने चांगला असा रिझल्ट मिळणार आहे. आणि फक्त एकदाच वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे फायदे देखील पाहायला मिळणार आहेत. तुम्ही खूप सारं तेल, शॅम्पू आणि खूप साऱ्या होम रेमेडीज वापरून पाहिलेल्या असतील आणि तुम्हाला जर काहीच फरक जाणवत नसेल ना, तर आपली ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा, व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल ॲड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही सिरम एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कडुलिंबाच्या पानांचे अनेक फायदे आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी होत असतात. आणि हे तयार झालेलं कडुलिंबाचं सिरम आता केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं, आठवड्यामधून किती वेळा वापरायचं आणि त्यानंतर शॅम्पू कशा पद्धतीने करायचा हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, सिरम तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून तुमच्या केसांवरती स्प्रे करू शकता किंवा मग जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल वगैरे अवेलेबल नसेल तर एखाद्या कॉटनच्या साह्याने देखील तुम्ही स्कॅल्पवरती सिरम अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने केसांवरती मसाज करायचा आहे, जेणेकरून यामधील सगळी काही पोषक तत्व आपल्या स्कॅल्पमध्ये मुरली जातील. आणि त्यानंतर 2 तास हे सिरम आपल्या केसांवरती असंच ठेवायचं आहे. आता बघा, जर तुमचं पाणी वगैरे शिल्लक राहिलेलं असेल तर ते फेकून वगैरे देऊ नका, कारण याचा मी पुढे दुसऱ्या स्टेपमध्ये वापर कसा करायचा हे देखील सांगणार आहे. आता 2 तास केसांवरती सिरम असंच ठेवल्याच्या नंतर आपल्याला 2 तासाने हेअर वॉश करायचं आहे. पण हेअर वॉश करताना शॅम्पू डायरेक्टली तुमच्या स्कॅल्पवरती किंवा मग तुमच्या केसांवरती अजिबात अप्लाय करू नका. कारण जेव्हा आपण शॅम्पू डायरेक्टली आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपले केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि सोबतच तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम देखील नक्कीच जाणवू शकतो. त्यामुळे मी शॅम्पू करण्याची योग्य पद्धत देखील दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि ती स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा. बघा, जेव्हा पण तुम्हाला शॅम्पू करायचा असेल तेव्हा काय करायचं, साधारणतः 1 चमचा एवढं खोबरेल तेल म्हणजेच नारळाचं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल ॲड करा. दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करा आणि यामुळे तुमचे केस कितीही ड्राय असू द्या किंवा मग फ्रिझी असू द्या, अगदी 1 ते 2 वापरांमध्येच खूप जास्त सिल्की, सॉफ्ट आणि स्मूथ होण्यासाठी हेल्प होते. आणि त्यानंतर आपण जे काही नारळाच्या तेलाचं आणि सोबतच ॲलोवेराचं मिश्रण तयार केले त्यामध्ये आपल्या कडुलिंबाचं सिरम थोडंसं ॲड करा आणि सोबतच अर्धा कप एवढं पाणी देखील त्याच्यामध्ये ॲड करा. आता यामध्ये तुम्ही केसांवरती जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो ॲड करा, व्यवस्थित मिक्स करा आणि आठवड्यातून फक्त 2 वेळा आपल्या या हर्बल शॅम्पूने हेअर वॉश करा. बघा, आपलं सिरम आणि सोबतच हर्बल शॅम्पू जर तुम्ही एकत्रित वापरला तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवतील. केसांमध्ये जर फाटे फुटलेले असतील तर ते कमी होतील आणि सोबतच कोंड्याची समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होईल. चला तर मग मी सांगितलेलं सिरम आणि सोबतच शॅम्पू तुम्ही फक्त 1 ते 2 महिना कंटिन्यू ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. बाय बाय.